ना मिल्क पावडर, ना कंडेन्स मिल्क आणि नाही खीर तासनतास शिजवण्याची गरज. कारण कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त घट्टसर, रबडीसारखी दाटसर ही तांदळाची खीर तयार होते, जी बनवायला अगदी सोपी आहे. नैवेद्याच्या ताटातला मानाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. मग चला बनवूया आजची ही साधी सोपी अशी तांदळाच्या खिरीची रेसिपी. त्यासाठी तांदूळ घेतलेला आहे 1/4 कप म्हणजे पाव कप तांदूळ घ्यायचा. वजनी प्रमाणात बघाल तर 50 ग्राम तांदूळ आहे. खिरीसाठी तांदूळ घेताना इंद्रायणी, आंबेमोहर, वाडा कोलम किंवा कोणताही तांदूळ अगदी रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. फक्त बासमती तांदळाचा वापर करायचा नाही कारण त्यामध्ये स्टार्च कमी असतं. बासमती तांदूळ शिजवल्यानंतर भात कसा मोकळा होतो तर आपल्याला थोडासा चिवट हवा म्हणून ज्यामध्ये स्टार्च जास्त असेल असे तांदूळ वापरायचे. या तांदळामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून तांदूळ भिजत ठेवायचा. किती वेळ तर फक्त दूध गरम होईपर्यंत. फार जास्त वेळ तांदूळ भिजवायचा नाही. तर इथे मी 3 लिटरचा कुकर घेतला. यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर दूध घालायचं म्हणजे दूध खाली लागत नाही. खीर बनवण्यासाठी 1 लिटर फुल फॅट दूध वापरलेलं आहे. म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता. फुल फॅट दूध यासाठी कारण आपण मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क यामध्ये घालणार नाही. त्यामुळेच दूध घेताना फुल फॅटचं घ्या. जर तुम्ही मिल्क पावडर वापरणार असाल तर अगदी साधं दूध वापरलं तरी चालेल. कमी आचेवर दूध चांगलं गरम करून घ्यायचं. बरं खीर बनवण्यासाठी जे कुकर वापरलं ते थोडं मोठ्या आकारात वापरा. कारण 1 लिटर दुधाची खीर बनवणार आहोत त्यासाठी मी 3 लिटरचा कुकर वापरला. अगदीच छोटा जर कुकर वापराल तर दूध सगळं उतू येईल आणि खीर व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे शक्यतो कुकर हे थोड्या मोठ्या आकारातलं घ्या. आता दूध चांगलं गरम झालं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तांदूळ. तांदूळ बघाल तर दूध गरम होईपर्यंतच भिजवलेलं आहे, पण अगदी परफेक्ट भिजला जातो कारण आपण गरम पाण्यामध्ये भिजवला त्यामुळे तांदूळ अगदी पटकन भिजला. या खिरीमध्ये तांदूळ वेगळा दळून वापरण्याची, काजू बदामाची पेस्ट घालण्याची अजिबात गरज नाही. भिजवलेला सगळा तांदूळ गरम दुधामध्ये घालून घेतला आहे. गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि राहिलेलं साहित्य यामध्ये लगेचच घालून घ्यायचं. ज्यामध्ये आहे ड्रायफ्रुट्स. तर इथे मी 3 ते 4 चमचे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे वापरले. तुम्हाला हवं असेल तर सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता आणि मनुका. तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता. हे सगळे ड्रायफ्रुट्स घातले त्यानंतर हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर मात्र लगेचच घालायची नाही. दूध फार वेळ आटवण्याची अजिबात गरज नाही. लगेचच तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स घालून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवून कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची. फक्त एकच शिट्टी काढायची आहे. यापेक्षा जास्त कुकरला शिट्ट्या घ्यायच्या नाही, नाहीतर दूध उतू जाईल आणि खीर अगदी घट्टसर होईल. एक शिट्टी झाल्यानंतर गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि 5 मिनिटं कमी आचेवर आपण ही खीर शिजवून घेणार आहोत. शिट्टी न काढता 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतली त्यानंतर गॅस बंद करायचा. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर लगेचच झाकण काढून बघूया आणि बघाल तर अगदी परफेक्ट अशी ही तांदळाची खीर फक्त एका शिट्टीमध्ये तयार झाली. मस्त घट्टसर, खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळ देखील नाही. एकदम परफेक्ट टेक्स्चर या खिरीचं आहे. पण 1 ते 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण जो तांदूळ आहे तो शिजल्यानंतर अखंड राहील. व्यवस्थित दुधामध्ये मिक्स व्हावा म्हणून परत एकदा 1 ते 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे खीर अजून थोडीशी घट्टसर होईल आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर. अर्धा कप साखर यामध्ये घालून घेतली आणि पुन्हा एकदा गॅस चालू करायचा. त्यामुळे साखर व्यवस्थित वितळली जाईल. पण जर खीर तुम्हाला खूप जास्त गोडसर हवी असेल तर पाऊण किंवा 1 कप साखरसुद्धा घालू शकता. अर्धा कप साखर एवढ्या खिरीसाठी पुरेशी आहे, ज्यामुळे खीर फार गोडसर होणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हलकीशी उकळी खिरीला येऊ द्यायची. फार वेळ खीर उकळवायची नाही कारण फार घट्टसर होईल. तुम्हाला जर वाटत असेल की खीर फार घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये पुन्हा एकदा अर्धा लिटर गरम दूध घालू शकता. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं कारण आपण खिरीमध्ये मिल्क पावडर वापरली नाही किंवा कंडेन्स मिल्कसुद्धा. साजूक तूप घातल्यामुळे खिरीची चव अजूनच छान लागते. आता गॅस बंद करायचा. थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून खीर पूर्ण थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर बघाल तर मस्त अशी ही घट्टसर रबडीसारखी आपली तांदळाची खीर तयार झाली. पण वाटलं की फार घट्टसर झाली आहे तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 कप गरम दूध घातलं की खिरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी पातळ करता येईल. अगदी घट्टसर अशी ही तांदळाची खीर जी बनवायला अगदी सोपी आहे. आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.